तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:20 वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 21. तर आज जरा लवकरच निघालेलो आणि बोललो की जातो लवकर. आज उठलोय आणि काल आपला म्हणजे कामावरती पण नाही आलो. काल खाडाच केला, म्हणजे आरामच केलाय, म्हणजे प्रॉपर आराम केलाय, कारण का शोल्डर थोडं पेन होत होतं, मग मी आरामच केला. तर ठीक आहे, आता बघूया. तर आता ओला आणि उबरचे दोन्ही डिव्हाइस आपण ऑनच ठेवलेले आहेत. तर बघूया, जातो आपल्या काटमानील नाक्यावरती आणि बघूया कोणती बुकिंग लागते. तर ठीक आहे, आता जी भेटेल ती बुकिंग घेऊया आणि इकडनं बाहेर निघूया. चला तर मित्रांनो आता आलेलो आहे मी नेरूला, डी.वाय. पाटील स्टेडियमच्या इकडे. बघा डी.वाय. पाटील. तर आता इकडनं जातो, एक आपल्याला रिझर्वेशनची बुकिंग लागलेली आहे. भाई काय सांगू, आज बुकिंगच नाही लागत आहेत, म्हणजे लागतात पण एकदम चीप रेट आहे. एकदम म्हणजे एकदमच लो रेट दाखवते, उबर मध्ये पण ओला मध्ये पण. ओलाची एक चांगली मलाडची ट्रिप लागलेली, चांगलं फेअर होते 1200च्या जवळपास, ती ट्रिप ऍक्सेप्ट नाही झाली. तर ठीक आहे, आता बघूया कोणतं रिझर्वेशनची बुकिंग लागली आहे तीच घेतो आता आणि जातो. मला वाटतं ठाण्याची बुकिंग येते, जातो ठाण्याला आणि इकडनं नेरूळवरून मला वाटतं काहीतरी 650 का असं समथिंग काहीतरी दाखवतं. 750च्या आसपास होतं रेट. तर सकाळी सकाळी चांगला होता रेट म्हणून घेतला. आणि ठाण्यावरून पण आता बुकिंग भेटतील दुसऱ्या, आणि ठाण्याला असं पण कंटिन्युअस बुकिंग चालू असत, म्हणून मग ठाण्याच्या साईडची होती बुकिंग घेतली. आणि आता जायला रोड पण खाली असणार. तर ठीक आहे, 8चं रिझर्वेशन आहे, आता 7:42 झाले. घेतो रिझर्वेशन आणि जातो. तर मित्रांनो ठाण्यामध्ये ड्रॉप झालेला आहे आणि आता आपण परत ओलामध्ये एक जोगेश्वरीची ट्रिप ऍक्सेप्ट केली आहे. तर जाऊया जोगेश्वरीला. थोडंसं ट्रॅफिक आहे, पण आज विचार केला की आज थोडं जास्त काम करायचं आहे. काल पण एक तर आपली सुट्टी झाली आहे. तर ठीक आहे, आता जाऊया जोगेश्वरीला. तर मित्रांनो जोगेश्वरीची पण ट्रिप आता कंप्लीट झालेली आहे. खतरनाक, पण जयविलारपूर जाम होता, खूप जास्त टाइम लागला. मला काहीतरी दाखवलेले 58 मिनिट्स काहीतरी, आणि दीड तास आसपास लागला मला. आता मला अजून एक उबरमध्ये बुकिंग लागली आता भिवंडीची. तर भिवंडीला जातो. रेट तर एवढा खास नाही, पण केली ऍक्सेप्ट. जाऊ दे, आता इकडनं पण ट्रिप नव्हती वाजत, तर मग आता केली ऍक्सेप्ट, जातो भिवंडीला. तर मित्रांनो आता फायनली कल्याणला आलोय. जोगेश्वरीवरून आपल्याला भिवंडीची ट्रिप लागलेली आणि भिवंडीवरून कल्याणची ट्रिप लागली. आता कल्याणला आलोय, काहीतरी खातो, नाश्ता करतो. भूक लागली आहे, सकाळपासून चहा पण नाही पिला आज. तर ठीक आहे, काहीतरी खातो, बघतो बाहेर आणि मग परत लॉग इन करतो. झालेलं आहे आपलं नाश्ता पाणी. आता निघालोय परत बुकिंगसाठी. डिव्हाइस ऑन केलंय आपलं कल्याणचं छत्रपती शिवाजी महाराज चौक. इकडनं पुढे जातो आणि तिकडनं बघूया कोणती तरी बुकिंग घेतो. तर लोकलच काम करतो जरा. चला तर बघूया आता कोणती बुकिंग आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो आपल्याला आता कल्याणवरून बेलवलीची ट्रिप लागलेली आहे. आणि आजचं म्हणजे क्लायमेट पण जरा बरं आहे, ऊन नाही जास्त, आणि वेळ पण अजून काही जास्त नाही झाली. मला वाटतं 1:58 झालेत, म्हणजे 2 वाजायला आलेत. आणि क्लायमेट पण छान आहे, बाहेर ऊन नाही, गाडीत पण जरा थंड वाटतंय. तर ठीक आहे, आता करूया पिकअप आणि जाऊया बेलवलीला. तर हे बघा मित्रांनो, सोसायटीमध्ये आलेलो आणि आतमध्ये आल्यावरती बुकिंग कॅन्सल. भाई काय ओलाचा काय सीन आहे काय कळत नाही. आता परत गेटच्या बाहेर चाललंय. ओलाचा काय सीन आहे काय कळत नाही. लोकेशनला क्लायंट लोकेट करायला गेलो की बुकिंग कॅन्सल होते, ते पण जास्त नाही, 4च मिनिटाच्या अंतरावरती होती, तरी पण कॅन्सल झाली. चला तर ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट ट्रिप कुठे भेटते का नाही भेटते. दुसरी बुकिंग आहे माझी, अशीच कॅन्सल झाली. तर मित्रांनो अजून एक आपल्याला आता कल्याण ईस्टचीच ट्रिप लागलेली आहे. तर बघूया ही तरी भेटते का नाही. 5 मिनिटं दाखवतात, भेटली तर भेटली, नाही भेटली तरी चालेल, दुसरी ट्रिप शोधूया आपण. थोडंसं पेशन्स ठेवूया. चला तर बघूया ही ट्रिप भेटते का. जर ही ट्रिप भेटली तर मग तसंच घरी जाईन. मला वाटतं माझं टार्गेट तोपर्यंत कम्प्लीट झालेला असेल, मग ही ट्रिपच घेऊन घरी जाईन. कल्याण ईस्टचीच आहे. तर बघूया आता ही ट्रिप भेटते का नाही आपल्याला. तर मित्रांनो हा आहे साकेत कॉलेजच्या इथला 90 फीट रोड. आता झालेला आहे आपला ड्रॉप कम्प्लीट. आता चाललोय घरी. तर ओलामध्ये आपले झालेले आहेत 1315 रुपये. उन्हामुळे दिसत नसतील, 1315 रुपये. आणि उबरमध्ये बघूया किती झालेत. आणि उबरमध्ये झाले 1673 रुपये. आता बघूया दोघांची टोटल करूया किती होतात आणि आपल्याला किती प्रॉफिट झालंय बघूया आणि आता घरी जाऊया.
तर मित्रांनो ओलामध्ये झालेले आहेत 1315 प्लस उबरमध्ये झालेले आहेत 1673. 12 रुपये कमी आहेत आपल्या टार्गेटसाठी. ठीक आहे तरी चालेल. यातून मायनस आपला 600 रुपयाचा CNG आणि मायनस ओलाचे 200 रुपये आणि मायनस ओलाचे उबरचे 200 रुपये आणि ओलाचे 83 रुपीज. तर ओव्हरऑल आपल्याला 2100 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर ठीक आहे, उद्या परत नवीन सुरुवात, नवीन सकाळ, नवीन व्हिडिओ. चला तर मित्रांनो भेटूया उद्या.